पुढे नेणाऱ्या पंकजा मुंडे यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आणि सीमोल्लंघन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय या ठिकाणी दाखल होणार आहे। पंकजा मुंडेंचं मार्गदर्शनपर भाषण ऐकण्यासाठी जिल्ह्यामधूनच नाही तर राज्यभरामधून भगवान बाबांचे भक्त आणि मुंडे समर्थक हे मोठ्या संख्येनं भगवान भक्ती गडावरती दाखल होत आहेत। मंत्री पंकजा मुंडे या मुंबईहून हेलिकॉप्टरनं सकाळी 11 वाजता सावरगाव घाट इथे दाखल होतील। त्यानंतर राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मंदिरामध्ये जाऊन त्या दर्शन घेतील आणि भगवान बाबा यांच्या मूर्तीची पूजा आणि आरती करतील। धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके हे देखील पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला उपस्थिती लावणार आहेत। मंत्री पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहे। मी सध्या सावरगाव घाट इथल्या भगवान भक्ती गडावरती उभा आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी भगवान बाबांची ही अशी मूर्ती जी आहे ती पाहायला मिळते। या ठिकाणी सकाळपासूनच जे काही भगवान बाबांचे भक्त आहेत त्यांनी देखील गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। आपला दसरा आपली परंपरा याच स्लोगन खाली या ठिकाणी पंकजा मुंडे यांचा प्रत्येक वर्षी हा दसरा मेळावा होतो। सावरगाव घाट इथे यंदाचा हा 10वा दसरा मेळावा आहे आणि निश्चितच या ठिकाणी आपण बघू शकता यंदा शेतकऱ्यांवरचं आणि त्याबरोबरच पूरग्रस्तांचं जे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच अनुषंगाने यंदाचा दसरा मेळावा हा साध्या पद्धतीनेच असणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। या दसरा मेळाव्याची तयारी ही सावरगाव घाट इथल्या भगवान भक्ती गडावरती पूर्ण झालेली आहे आणि काही तासानंतर याच ठिकाणी पंकजा मुंडे यांचं आगमन होईल आणि त्यानंतर उपस्थित जनसमुदायाला ते इथे मार्गदर्शन करणार आहेत। त्याबरोबर जर पाहिलं तर आमदार धनंजय मुंडे यांची देखील या ठिकाणी उपस्थिती असणार आहे आणि धनंजय मुंडे यांचं देखील या ठिकाणी भाषण होईल आणि निश्चितच धनंजय मुंडे हे सलग दुसऱ्या वर्षी या ठिकाणी या इकडच्या जनसमुदायाला मार्गदर्शन करणार आहेत आणि एकंदरीत जर पाहिलं तर सध्या जी काही परिस्थिती पाहायला मिळते त्याच अनुषंगानं आता याच दसरा मेळाव्याकडे पंकजा मुंडेंच्या सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आजच्या या दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन आयुबसह विकास माने, एबीपी माझा, बीड, सावरगाव घाट। दरम्यान तिकडे नारायणगडावरती मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे।